नमस्कार. मी उदय पडवळ. आज आपण आलो मित्रांच्या अग्रहस्ते अलिबागमध्ये वलवली या गावामध्ये. या ठिकाणी मित्रांनो एक प्रथा आहे की होळी झाल्यानंतर इकडचे जे गावकरी मंडळी आहेत ते तळ मारायचा कार्यक्रम करतात. म्हणजे तळ मारणं म्हणजे वर्षभर हा जो तलाव आहे त्यामध्ये मासे असतात आणि ते मासे पकडण्याचा कार्यक्रम या ठिकाणी केला जातो. या ठिकाणी एक गावकऱ्यांनी जाळ टाकलेलं आहे. त्याचबरोबर आपण बघतो आता बघू मासे अजून काही कोणाला लागलेले नाहीत, मिळालेले नाहीत. या ठिकाणी काही मित्रांनी मच्छरदाणी आणलेली आहे आणि मच्छरदाणीच्या माध्यमातून ते मासे पकडणार आहेत. माशाची ना मच्छरदाणी दिसते ती. गावकरी मंडळांची गर्दी बरेच तलावावरती झालेली आहे. त्यात बरेचसे मासे भेटलेले आहेत. आपण बघू. मळे मासा नावाचा एक प्रकार आहे, तो त्यांना इथे भेटलेला आहे भाऊंना. त्याबरोबर तात्या सुद्धा मदत करतात त्यांना. एक भाऊ येत आहेत जाळं घेऊन किनाऱ्यावर. आपण बघू त्यांना बराचसा एक जाळ्यामध्ये मोठा मासा भेटलेला दिसतोय पूर्णपणे. आपण बघू. इथे आपल्या बच्चे कंपनीने पण छोटे मासे पकडलेले आहेत, तुम्ही बघू शकता. हे बघा, बच्चे कंपनी पण याच्यामध्ये मागे नाहीये, त्यांनी सुद्धा मासे पकडले आहेत बरं का. हे बघा, हे मासे दिसतात तुम्हाला छोटे छोटे ताईच्या हातामध्ये. हे बघा, म्हणजे ज्या दिवशी रंगपंचमी असते त्या दिवशी गावकरी मंडळी तळ्यामध्ये उतरतात. आणखी हा मासेमारी करण्याचा प्रयत्न करतात. पूर्ण गोड्या पाण्याचे मासे आहेत पूर्ण. कुणाकडे पाक आहे, कुणाकडे मच्छरदाणी आहेत. असं जे मिळेल ते साहित्य मासेमारीचं ते घेऊन ते मासे पकडतात. आनंदाचा सोहळा आहे हा पूर्णपणे. काही लोकांना भरपूर मोठे मोठे मासे मिळालेले आहेत. महेश चौलकर रिकाम्या हाताने वरती आलेले आहेत. त्यांची पिशवी बघा हातामध्ये रिकामी आहे. दरवर्षीप्रमाणे भरलेली असते, पण यावर्षी त्यांना 2 कटलरी भेटलेले आहेत आणि रिकामी पिशवी दाखवण्याचा मुद्दाम प्रयत्न करतायत ते. आपण समजून घेऊ. 50 वर्षाची परंपरा ही गाववाल्यांची. दरवर्षी माझी पिशवी भरलेली असते. माझ्याकडे हत्यारच नाही मारायचं यावर्षी. यावेळी त्यांच्याकडे पाग वगैरे नसल्यामुळे त्यांचं फार नुकसान झालेलं आहे. 1 करोड रुपयाचं नुकसान झालेलं आहे. तरी आपण समजून घ्यावं असं मी आपणास विनंती करतो. या ठिकाणी कौस्तुभ उभा आहे रिकामी पिशवी घेऊन आणि मासेमारीचा आनंद लुटण्यासाठी महिला जोरदार प्रयत्न करत आहेत. या ठिकाणी आपले किशोर पाटील जे या ठिकाणचे सर्व आहेत ते निगराणी ठेवतात या ठिकाणी.